नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज अनफिल्टर्ड या चॅनलवरती। तर आता आम्ही चाललो आहे पाचलला, कारण ते म्हैशींचं खाद्य वगैरे पण संपलेलं आणि आमच्या लॉर्ड अल्टोची जरा साफसफाई पण करायची होती। खूप दिवस झाले धुतलं नव्हतं, तर आमची लॉर्ड अल्टो तुम्हाला दाखवतो बघा। हे बघा, एवढी घाण झाली आहे ना, खूप दिवस झाले धुतली नाही तिला, तर आता तिला पण धुवायचं आणि जरा खाद्य पण घेऊन यायचं आहे म्हैशींचं। तर आता निघालो आहे मी लॉर्ड अल्टो घेऊन, आणि माझ्यासोबत आहे जय आडिवरेकर, याचं पण आहे यूट्यूबला चॅनल। याचं चॅनल तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा लवकरच, आणि भेटू आपण पाचलात गेल्यावर। तुम्हाला मी दाखवतो, मध्ये रस्ता पण दाखवतो कसा आहे वगैरे तो। ह्या साईडला शाळा आहे, बघू शकता लेफ्ट साईडला, दाखवेनच कधीतरी तुम्हाला गेल्यावर। या कोकणातल्या रस्त्यांची अवस्था बघा, म्हणजे तुम्ही खड्डे चुकवूच शकत नाही। एका खड्ड्यातून चुकवलात तर दुसऱ्या खड्ड्यातून चुकवलात तर तिसऱ्या खड्ड्यात, म्हणजे रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्या रस्त्यात आहे तेच समजत नाही। बघा ना काय अवस्था झाली आहे रस्त्याची पूर्ण, म्हणजे काय रस्त्यावर म्हणजे डांबर नावाचा काय प्रकार आहेच नाही, बघू शकता तुम्ही। तर आता आम्ही पोचलो येऊन तामाण्यात, आता त्याला तामाण्यात पहिलेवाडीतला रस्ता आहे, बघू शकता किती खराब आहे रस्ता पूर्ण। त्याच्यामध्ये गाडी म्हणजे पूर्ण वाट लागून जाते गाड्यांची पूर्ण, एवढे खड्डे झालेत ना रस्त्यामध्ये, बेकारमध्ये एकदम। तर तुम्हाला मी आता एक सीन दाखवतो जो पाचलला जाताना लागतो, तामानाच्या घाटात आहे, तर तुम्हाला दाखवतो बघा। आता बघा, इकडून पूर्ण पाचल दिसतं, आणि तिकडे सफेदवाला दिसते ना, तो ते आहे करकेचं धरण, तो बघा तो दिसतोय ना, तो करकेच्या धरणाचा ओव्हरफ्लो आहे। हे राजापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं जे धरण आहे ते तिकडे समोर आहे, तिकडे समोर ना, हे पूर्ण समोर दिसतं ते सगळं पाचल आहे। कधी रात्रीचं आलं तर तुम्हाला नक्की दाखवेल, मस्त सीन दिसतोय इकडून पूर्ण सर्व लाईट वगैरे। मी आता आलो आहे तळवड्यामध्ये, कारण माझी इकडे बहीण राहते, बहीण दिलेली आहे माझी इकडे, म्हणजे माझ्या बहिणीची सासरवाडी आहे। तुम्हाला मी बहिणीचं घर दाखवते बघा, गांगण फॅमिली माऊली निवास। रस्त्यांची अवस्था बघा आमच्याकडच्या, काय अवस्था आहे ती बघू शकता। माझी लॉर्ड अल्टो तर पूर्ण त्या खड्ड्यामध्ये राहते, म्हणजे केवढे मोठे मोठे खड्डे आहेत तुम्ही ओळखू शकता बघा, केवढे खड्डे आहेत ते। आणि हा ब्रिज जो झालाय ना, तो याच वर्षी झालाय, म्हणजे मे महिन्यामध्येच चालू झालाय हा ब्रिज, आणि त्याची पहिला म्हणजे 1 वर्ष पण नाही झालं, लिटरली त्याला 2 ते 3 महिने झालेत जास्तीत जास्त, तरी पण त्याची अवस्था काय आहे ती बघा। प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे याच्याकडे, तर काय सांगायचं, कठीण आहे बाबा, कठीण आहे। आम्ही फायनली पोहोचलोय आता पाचलला, तुम्हाला दाखवतो पाचलची पेठ वगैरे कशी आहे ती। पाचलच्या पेठेतला रस्त्याची पण ती अवस्था आहे, सगळीकडे दोन्ही साईडला पेठ आहे, पण रस्ता वगैरे काय अवस्था आहे पाचलची। पाहुण्यांचंच आहे, माझ्या बहिणीच्या नवऱ्याचं आहे।
नाश्ता वगैरे इथे मिसळ वगैरे फेमस आहे. तर आता आम्ही निघालो 5ला आणि काही दुकाने निघाली तर आता घरी जातो रिटर्न कारण जरा बाहेर गेलो. तर मित्रांनो आता फायनली मी घरी येऊन पोचलो आहे. तर नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.